बाहेर अगदी कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशा कडाक्याच्या उन्हामध्ये प्रत्येकालाच काही ना काही थंडगार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत असते. तर आज आपण अगदी मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेल्समध्ये ज्या पद्धतीने खरबूजचं मिल्कशेक तयार करतात ना, अगदी तसंच दाटसर आणि क्रीमी मिल्कशेक घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आज आपण झटपट असा खरबूजचा मिल्कशेक तयार करणार आहोत. त्यासाठी मध्यम आकाराचं एक खरबूज घेतलेलं आहे. सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मधोमध असं कापायचं आहे. रंग पाहणा खूप सुरेख आहे खरबूजला आणि अतिशय छान असं गोड आहे, त्यामुळे जास्तीची आपल्याला साखरसुद्धा लागणार नाही हा शेक तयार करण्यासाठी. आता ना खरबूजमध्ये भरपूर बिया असतात, त्या आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आता ना जे साल असतं ना ते साल वेगळं करायचं आहे आणि खरबूजचा जेवढा गर आहे ना तो आपल्याला सुरीच्या मदतीने वेगळा करून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक पीस असे कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी अख्खं खरबूज मस्त असं कापून घेतलेलं आहे, गर वेगळा केलेला आहे आणि प्लेटमध्ये ठेवलेला आहे. एवढा सारा गर निघालेला आहे. आज आपण झटपट असं मिक्सरच्या भांड्यामध्येच हा शेक तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरचं जे ज्युसरचं भांडं असतं ना ते मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हा काढून घेतलेला संपूर्ण गर घालून घ्यायचा आहे. या प्रकारे संपूर्ण गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता खरबूज ना बऱ्यापैकी गोड होतं, त्यामुळे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्यापेक्षा आणखी थोड्याशा मोठ्या चमच्याने 2 चमचे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल, किंवा जर खरबूज खूपच कमी गोड असेल तर जास्तीची साखरसुद्धा वापरू शकता. आता मी या ठिकाणी पाव वाटीला थोडंसं कमी व्हॅनिला आईस्क्रीम घालत आहे. असं थोडंसं आईस्क्रीम घातल्यामुळे आपला जो मिल्कशेक आहे ना अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर विकतच्या गाड्यावरती जसा भेटतो ना अगदी तसाच बाहेरसारखा विकतचा तयार होणार आहे. त्यामुळे एकदम रिची फ्लेवर येतं, त्यामुळे आईस्क्रीम जरूर घाला. आता मी या ठिकाणी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, तापवून घेतलं, थंड करून घेतलेलं आहे. दूध जे आहे ना ते साईसकट घातलेलं आहे, त्यामुळे आणखी मिल्कशेक छान तयार होणार आहे. मुठभर म्हणजे साधारणतः एक 10 ते 12 काजूचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत. आता झाकण लावायचं आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. छान असा मिल्कशेक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. खरबूजचा रंग पहा काय सुरेख आलेला आहे. अगदी दाटसर असा ह्या ठिकाणी मिल्कशेक तयार झालेला आहे. अगदी झटपट होतो, अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. आता मी या ठिकाणी हा तयार केलेला जो मिल्कशेक आहे ना तो एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. सुरुवातीलाच मी 2 चमचे सब्जा जो आहे तो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता 15 मिनिटासाठी. सब्जा पहा अगदी छान असा भिजला गेला आहे. या मिल्कशेकमध्ये ना सब्जा आवर्जून घाला, सब्जा शरीराला चांगला सुद्धा असतो आणि ना एकदम मिल्कशेक चवीला छान लागतो सब्जा घातल्यामुळे. साधारणतः आपल्या पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे सब्जा घालायचा आहे आणि घातलेला सब्जा देखील अगदी व्यवस्थित मिल्कशेकमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. चला तर आता हा घातलेला सब्जा देखील अगदी मस्त असा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सब्जा आवर्जून घाला, त्यामुळे ना मिल्कशेक चवीला खरंच खूप छान लागतो. आता हा मिल्कशेक तयार करताना थोडेसे असे चंक्स राहिले ना आपल्या खरबूजचे तरीसुद्धा चालणार आहे, त्यामुळे आणखी हा मिल्कशेक प्यायला मजा येते. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण सब्जा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल आपला जो मिल्कशेक आहे तो किती मस्त असा क्रीमी आणि दाटसर तयार झालेला आहे. आता लगेचच सर्व करायचं आहे. मी या ठिकाणी थंड दूध घेतलेलं होतं आणि खरबूजसुद्धा ना मिल्कशेक तयार करण्यापूर्वी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे छान असं बऱ्यापैकी सर्व थंड होतं. त्यामुळे मी अजिबात या ठिकाणी बर्फाचे तुकडे वगैरे घालणार नाही आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी 5-6 बर्फाचे तुकडे घालू शकता, आईस क्यूब वापरू शकता, किंवा तयार झाल्यानंतर अर्धा तास हा फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतरसुद्धा पिऊ शकता. मस्त असा आपला मिल्कशेक तयार आहे. 2 ग्लासमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आता वरतून थोडेसे काजू बदाम आणि अंजीरचे बारीक बारीक तुकडे करून घालत आहे. एकदम मस्त असं थंडगार आपले या ठिकाणी खरबूजचं मिल्कशेक तयार आहे. एकदा नक्की करून बघा, सर्वांना फार आवडेल. अगदी विकतचं हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीचे हे मिल्कशेक तयार करतात ना त्याच चवीचं तयार झालेलं आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.